आज सकाळी सुंदर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. पावसाच्या वातावरणामुळे छान गरमागरम काहीतरी खायला मजा ही वेगळीच असते. आणि इथे बघू शकता नागवेलीचा जो वेल राहतो तो लावण्यासाठी तो सर्वात प्रथम थोडा वेळ पाण्यात बुडवून 4-5 दिवस तसाच ठेवायचा आणि त्याला खाली मुळं आले की तो मातीत एका पॉलिथिनमध्ये माती भरून त्यात तो लावून द्यायचा. पावसामुळे नवीन काहीतरी खायचे ही वेगळीच मजा असते. रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. याच्या अगोदरच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाला आणि केलेल्या कमेंटबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. इथे मी बेसनाचे लाडू करायला घेतलेले आहे. बेसन 2 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आपल्याला लागेल असं तूप थोडं थोडं टाकत जायचं. सुरुवातीला मी 2 चमचे तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर 2 वाटी बेसन त्यात छान भाजून घ्यायचं. बेसन मात्र छान लालसर येईस्तोवर सतत भाजत राहायचं आणि चमच्याने सतत फिरवत राहायचं. त्यामुळे बेसन खाली लागत नाही आणि ते जळतसुद्धा नाही. सुरुवातीला कढई गरम झाली की गॅसचा पॉवर कमी करायचा. त्यामुळे बेसन हळूवारपणे भाजत गेलं की छान भाजल्या जाते आणि त्याचे लाडूसुद्धा वळायला पटकन होते. आणि तुमच्यासोबत बोलता बोलता बेसनसुद्धा भाजून गेलं. बघू शकता बेसन पीठ कसं भाजायचं ते लालसर बेसन मी भाजून घेतलेलं आहे बेसनाच्या लाडूसाठी. आणि मधामधात आपल्याला लागते तेवढं तूप त्यामध्ये सोडून घ्यायचं. कोणाला चपचप तुपात लाडू छान वाटतात खायला, तर कोणाला थोडे कमी तुपाचे. तर आपल्याला हवे तसे त्या प्रमाणात आणि आपल्याला जसे तूप लागते त्या प्रमाणात तूप टाकत जायचं. मी मात्र मिडियममध्येच तुपात भाजून घेतलेलं आहे आणि जेवढं तूप टाकाल तेवढं ते नंतर बेसन भाजल्या गेलं की त्यामधून ते तूप सुटत जातं. तर समजायचं की आपलं बेसन हे भाजल्या गेलं. आपल्याला हवं असलं तेवढं तूप त्यामध्ये टाकत जायचं. लागते तेवढं चम्मच तूप सोडत जायचं आणि बेसन पूर्ण भाजून घ्यायचं. बोलता बोलता बेसन छान लालसर भाजून घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं तूप हवं आहे तेवढं तूप त्यामध्ये टाकायचं आणि शेवटी बेसन भाजल्या गेलं की साईडला तूप सुटत जाते की समजायचं बेसन भाजल्या गेलं आणि लाडू वळायला तयार झालं. कोणाला खूप जास्त तुपात बेसन लाडू आवडतात तर कोणाला कमी प्रमाणात आणि कोणाला मिडियम प्रमाणात. मी मात्र मिडियम प्रमाणात तूप टाकून बेसन छान लालसर होईस्तोवर भाजून घेतलं आणि बेसन भाजल्या गेल्यानंतर एका कुकरमध्ये ते काढून घ्यायचं आणि त्यामध्ये चम्मचभर तूप टाकून मी थोडे 2 चमचे रवा भाजून घेतला. बेसनाचे लाडू थोडे रवेदार लागावे यासाठी आणि थंड होईस्तोवर गुठळे होत नाही. गुठळे हे पूर्ण मोडल्या जातात. तर थंड म्हणजे आपला हात सहन करेल इतकं थंड झालं की त्यामध्ये साखर मिक्स करायचं. अगदी सोपी आणि झटपट तयार होणारे बेसनाचे लाडू. सुरुवातीला मी सुद्धा बेसन लाडू बिघडतील म्हणून करायला घ्यायचे नाही, पण आता मात्र मी एकदा बेसन लाडू करून बघितले की अगदी सोपी पद्धत आणि साध्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. इथे बघू शकता आपण जर बेसन 2 वाटी घेतलं असेल तर साखरसुद्धा 2 वाटी घ्यायचं. कोणाला गोड लागत असेल तर जास्त घेऊ शकता, पण शक्यतो 2 वाटी ही भरपूर होते. 2 वाटीसुद्धा आपण साखर घेऊ शकतो आणि साखर मिक्स जसं आपण कणिक भिजवतो त्याचप्रमाणे साखर आणि बेसन पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि हातानेच पूर्ण खडेसुद्धा त्यामधले फुटून जातात. आणि बघू शकता बोलता बोलता लाडूसुद्धा अगदी झटपट तयार झालेले आहे. खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही कराल की तुमचे बेसनाचे लाडू बिघडणार नाही. आवडलं असेल तर एक लाईक नक्की करत ताईंनो. बघू शकता आणि दुपारच्या वेळेस आता आषाढ महिना येत आहे, तर आषाढ महिन्यात आपल्याला वाती, फुलवाती, श्रावण महिन्यातसुद्धा श्रावण सोमवार असतात तर खूप लागतात वाती आणि फुलवाती. मी दुपारच्या वेळेस हे काम करून ठेवते. कापूस भिजून ठेवते आणि लागल्या वाती, फुलवाती मी करून ठेवते. आपल्याला जे संध्याकाळच्या जेवणासाठी तयारीसुद्धा मी आधीच करून ठेवते. आणि हे ब्लाऊजची कटिंग याच्या अगोदर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ते ब्लाऊज आज पूर्ण झालं आणि बघू शकता खूप सुंदर ब्लाऊज शिवून झालेलं आहे. इथे बघू शकता ब्लाऊजची फिटिंगसुद्धा व्यवस्थित आलेली आहे आणि बायासुद्धा मी कोपऱ्यापर्यंत घेतलेल्या आहे. फिटिंग आपण जर ब्लाऊजचे माप व्यवस्थित घेतले की ब्लाऊजची फिटिंगसुद्धा व्यवस्थित बसते. आणि इथे बघू शकता
शोल्डरसुद्धा एका मापात झालेले आहे, उतरले नाही. आणि आपला हुकलूक पट्टीचा भाग आणि पाठीमागचा भाग हा मधोमध आलेला आहे. समजून जायचं की ब्लाऊजची कमरेतली फिटिंग ही व्यवस्थित झालेली आहे. तुम्हाला जर या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ मी अपलोड करेल ताईंनो. आणि बघू शकता प्रिन्सेस कट आहे, त्यामुळे प्रिन्सेससुद्धा व्यवस्थित आणि प्रिन्सेसचा टोकसुद्धा उंचावलेला आहे. खूप छान फिटिंग येतं. याच मापाने जर तुम्ही कटिंग कराल आणि स्टिचिंग कराल तर तुमचं ब्लाऊज कुठंच बिघडणार नाही. आणि हाताच्या बाईला मी जे साडीला काठ येतात ते काठ मधोमध लावलेलं आहे. खूप सुंदर डिझाईन दिसते, घातल्यावर छान दिसते बाई. तुम्हीसुद्धा आणि या मधोमध तुम्ही याच कापडाचे बटन्स लावू शकतात, त्यामुळे वेगळा लुक येतो. आणि बघू शकता फिटिंग आणि स्टिचिंग व्यवस्थित आलेली आहे. तुम्हालासुद्धा असे ब्लाऊज शिवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी याची स्टिचिंग पुन्हा अपलोड करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीची बटन प्रेस करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊजचा सुद्धा या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. चॅनलवर जाऊन बघा, नक्की मिळेल. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो.